एकत्रीकरणाच्या कार्यक्रमामध्ये एक श्रोता म्हणून आले आणि सुनीलबाईंनी वरती बसवलं. मुख्य काम जे भारताची स्वतंत्रता आणि स्वतंत्रतेच्या पहिले आपल्या मराठी माणसाने केलं आहे ते कोणी नाही केलं. शिवाजीने पण काय केलं तर एकत्रीकरण केलं, संघटन केलेलं. आणि डॉक्टर हेडगेवारनी पण केलं तर त्यांनी पण संघटन केलं. अशी दुसरी कुठे माहिती भेटत नाही की ज्यांनी संघटन करून एवढे वर्ष राज केले. एक सुभाषचंद्र बोसने सर्वांना एकत्र केलेलं ते. तर असं त्यांनी भारतात संघटन काय आहे, संघटनामुळे काय होतो त्याची प्रस्थापित केलेले उदाहरण आहे. शिवाजी महाराज आहे, डॉक्टर हेडगेवार आहे, गुरुजी गोडवळकर आहे. आता त्याचे 100 वर्ष पूर्ण होतात. तरी पण एवढे 100 वर्ष झाल्यानंतर पण आपले एवढे समाज आहे, लगभग इकडे 54 समाज आहे मराठी समाज. मराठी समाजला पण एकत्रीकरण करायची जरूर पडते. तर आपण पण सर्वात मुख्य विषय आहे तुमची जी युएसपी आहे, मराठी एकत्रीकरणची युएसपी काय आहे. त्यामुळे मराठी एकत्रीकरण चालू झालं. कार्यक्रम शिवाजी महाराजची मूर्ती वर्षानुवर्ष कोणी साफ पण नव्हतं. तर मराठी एकत्रीकरण मध्ये सुनील सर्व एकत्र करून त्यांनी दर रविवारी आरती आणि शिवाजी महाराजची मूर्ती साफ करायची, त्यांना पूजा करायचे काम चालू केलं. त्याच्यामुळे एवढे लोक एकत्र झाले. तसं दुसरं अमोल दबडके आहे, तो शिवाजी जयंतीला रॅली करतो. त्याच्यामुळे आता सर्व बाजूला रॅली चालू झाली. तर या सर्व संघटनाची एक युएसपी आहे. ती युएसपीच्या मार्फते आपण बाकी सर्व कामं करतो आणि ती युएसपी आपण जाळून घ्यायला पाहिजे. एक नक्की थोडं प्रमाणात केलं आहे एकत्र पुण्याचा केल्या आणि त्याला पण आपण सर्व आले. त्याच्यात 25 समाजचे लोक आलेले. त्या सर्व 25 समाजच्या लोकांना समाजपर्यंत आपण पोहोचायला एक चांगलं संघटन, एक चांगली समिती, संघटन नाही म्हणजे ती तर फक्त समिती पण संपूर्ण मराठी समाज गुजरातमध्ये आणि कर्णावतीमध्ये कुठे आहे, काय आहे, ते काय करतो आहे त्याची माहिती आणि त्यांना मदतरूप व्हायसाठी आपण एक समाज एक समिती बनवणार आहे. त्या समितीमध्ये जितके पण समाज आहे त्या समाजाचे प्रमुख आणि महामंत्री ते सदस्य असतात. त्यांना एक त्याची एसओपी, एक त्याचा रोडमॅप, काय काय काम करणार आणि काय काय काम करायची आहे आपल्याला, सरकारपासून आपल्याला काय काय पाहिजे आहे, आपली काय काय डिमांड आहे, ते सर्व करायसाठी एक समिती निर्माण होणार आहे. आपण सर्व त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचे आहे. ते महामंत्री प्रमुख त्या जे काही आहे त्याच्यात एकरूप व्हायचे आहे. तर हे एक सर्वात मोठी गोष्ट आहे संघटन आणि कार्यकर्ता बनायचे. जे त्या समाजामध्ये, जे त्या संघटनामध्ये तुम्ही आहे. राजे फाउंडेशन आहे, गणेश भाऊ चालवतात. एवढा मोठा कार्यक्रम, चांगला कार्यक्रम केला. अख्खा निर्मणी नगर मध्ये एक प्रस्थापित झालं ते इकडे राजे फाउंडेशन म्हणून आहे ते असं कार्यक्रम करतो. तर सर्व बाजूला एक 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 ज्याची जी युएसपी आहे त्या युएसपीने त्याच्यासाठी एक कुठलं देवाचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. तर आपण त्या एरियामध्ये आपण प्रस्थापित होतो. त्याच्यासाठी आपण त्या टाइमला काम करणार आहे. सर्व एकत्र काम करूया. एकत्रीकरणच्या माध्यमातून तुमच्याकडे माझी मागणी आहे. भारत माता की जय, वंदे मातरम.